कारंजा लाड तालुक्यातील ग्राम पसरणी येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत गावातील गरीब कुटुंबांनी साठवून ठेवलेले इंधन आणि गोवऱ्या जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान ही आग महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे लागल्याचा थेट आरोप गावाच्या सरपंचांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पसरणी येथील एका भागात अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणग्या उडून नजीकच्या साठवून ठेवलेल्या इंधन व गोवऱ्यांच्या ढिगाऱ्याने पेट घेतला। सध्या गॅसच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी हेच इंधन महत्त्वाचे साधन होते। मात्र आगीच्या रौद्र रूपामुळे पाहता पाहता सर्व साहित्य जळून खाक झाले। घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। महावितरणाच्या जुनाट तारा आणि हलगर्जीपणामुळे ही आग लागली आहे असा आरोप गावातील सरपंचांनी केला आहे। वारंवार तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानेच गरिबांचे नुकसान झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आगीची माहिती मिळताच कारंजा नगरपालिका अग्निशमन दलाने कोणताही विलंब न लावता घटनास्थळ गाठले। दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केल्याने आगीचा प्रसार थांबला आणि आजूबाजूच्या घरांचे होणारे मोठे नुकसान टळले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।